नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आता आपण अशा पद्धतीनं व्हिडिओ बनवतो आहे की मराठी भाषेत मौखिक परीक्षा परमिटसाठी बिल्ल्यासाठी ही घेतली जाते आणि सर्वसाधारणपणे रिक्षा टॅक्सी परवान्यासाठी कुठले प्रश्न विचारले जातात त्याला आपण मोटर कॅब म्हणतो. आणि मोटर कॅब म्हणजे 6 प्रवाशांच्या आतलं जे वाहन आहे त्याला आपण मोटर कॅब म्हणतो. हे लक्षात ठेवा प्रत्येकानं. म्हणजे त्याच्यातलं आपलं कर्तव्य काय असतं की आपण जे परवान्याचं वाहन घेतो ते वाहन रांगेत उभा करून रांगेतूनच येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करायची असते. प्रवाशांच्या इच्छेप्रमाणे जवळच्या मार्गानं आपण न्यायचं असतं. इतर गैरकामासाठी हा कुठलाही वाहनाचा वापर करता येत नाही. पुन्हा RTO कार्यालयाकडून शासनानं जो तुम्हाला बॅच लायसन बिल्ला दिलेला आहे, गणवेश निश्चित केलेला आहे, तो गणवेश परिधान करावा लागतो. आणि भाडं जे आहे दरपत्रकाप्रमाणे निश्चित केलेलं भाडं हेच घ्यायचं असतं. म्हणजे मीटरप्रमाणेच भाडं प्रवाशांना ठरलेल्या दरामध्येच तिथं तुम्हाला सोडता येतं. म्हणजे तुम्हाला प्रवाशाशी भाडं ठरवून वगैरे असं कुठलं काहीही देता येणार नाही. तो कायद्यानं गुन्हा आहे. पुन्हा एखाद्या प्रवाशाला आपण स्टेशनच्या शेजारी थांबलोय, लाईनीत थांबलोय, प्रवाशांना आकर्षित करून चला 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 बोंब मारून असं जर काय आपण प्रवाशांना बोलवून गाडीत बसवत असेल तरी तो आपला गुन्हा आहे. आणि आपलं वाहन स्वच्छ सुस्थितीत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि प्रवाशाची प्रेमानं वागलं पाहिजे, सौजन्यानं वागलं पाहिजे. शिवाय आपणाला जर जादा प्रवासी म्हणजे आसन क्षमता जेवढी तुमच्या रिक्षाला किंवा कुठल्या वाहनाला दिलेली आहे तेवढंच तुम्हाला त्याच्यात प्रवाशांची संख्या बसवता येते. जादा प्रवासी हे बसवता येत नाही. आसन क्षमता एकापेक्षा आता समजा काय लोक डुप्लिकेट बिल्लं वगैरे बनवून लावतात. आता तुम्हाला कुठलंही लायसन बिल्ला डुप्लिकेट हा जवळ ठेवता येणार नाही किंवा कुठलंही दुय्यम पेपरपत्र ठेवता येणार नाही. पुन्हा पोलीस किंवा RTO अधिकारी यांनी जर तुमचं लायसन वाहनाची कागदपत्र मागितली तपासणीत तर तुम्हाला ती ताबडतोब सादर करावी लागतात. आणि आता समजा दुसऱ्याचं वाहन आहे, समजा रिक्षा आहे, टॅक्सी आहे, त्याच्या परवानगीशिवाय किंवा त्यानं नियुक्त केलेल्या चालकाशिवाय ते वाहन चालवू शकत नाही. आणि जवळचं भाडं मात्र नाकारता येणार नाही. जे तुम्हाला लाईनीतनं वगैरे भाडं असेल तेच तुम्हाला प्रवाशांना ही करावं लागेल. आणि जर समजा अपघात वगैरे घडला तर तुम्हाला प्रथम त्या प्रवाशाला किंवा कुणाला लागला असेल त्याला दवाखान्यात वगैरे नेणं ही आपली जबाबदारी असते.